चालू करायचं. आज महाराष्ट्रभर मुंबई सहित राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन काँग्रेसच्या वतीने सुरू आहे. भाजपचं परवाच्या दिवशीचं जे चिखलफेक आंदोलन होतं ते नाना पटोलेला पर्यायानं काँग्रेसला बदनाम करणारं होतं. आपल्याला सोशल मीडियावर भाजपच्या अनेक नेत्यांचे पाय धुतानी या काळामध्ये फोटो पण व्हायरल झालेले. मी त्या नेत्यांचे नाव घ्यायचं मला काही कारण नाही. मी वारीच्या कार्यक्रमात होतो. संत गजानन महाराजांच्या वारी वाडेगावमध्ये होती आणि मी त्या दर्शनाला गेलो. ते व्हिडिओ पण तेव्हा दाखवला जात होता की माझे पाय चिखलाने भरत होते. मी वारीला जात असताना दर्शनाला जात असताना आपण पाहिलात. मी लोकांबरोबर पैदल गेलो. पोलिसांनी सांगितलं की तुम्ही गाडीनं जा. मी सांगितलं की लोक चाललेत, मी पण लोकांच्या बरोबर पैदल जाईल. आणि घटना झाली आणि एक प्रकारचं महाराष्ट्रामध्ये फार मोठा भूचाल आला असं बीजेपीला वाटलं. मी कोणाचा तरी अपमान केला. आखरी ज्या व्यक्तीने पाय धुतले त्यांनी म्हणले अजून मी 100दा धुईल. मला कोणाच्याकडून पाय धुवून घ्यायचं नाही, मला ते सवय पण नाही. कारण मी चिखलातलाच माणूस आहे, मी ओरिजिनल शेतकरी आहे. आणि शेतकऱ्याचा अपमान भाजप हे जाणून बुजून करताना आपण नेहमी पाहिलेला आहे. शेतकरी हा भाजपसाठी नेहमी टार्गेट राहिलेला आहे. MSP आता प्रधानमंत्र्यांनी परवा जाहीर केली. एकीकडे महागाई जी वाढलेली आहे, डिझेल असेल, खतं असेल, औषधं असेल, बियाणं असेल, त्या हिशोबाने MSP कुठं 50 रुपये, कुठं 100 रुपये, कुठं 10 रुपये, कुठं 5 रुपये. माझा सवाल आहे नरेंद्र मोदीजींना की तुम्ही जे MSP वाढवली, ज्या महागाईप्रमाणे शेतकऱ्यांना 1 रुपया शेतकऱ्यांनी खर्च केला तर त्याला 1 रुपया वाचेल काय, याचं उत्तर नरेंद्र मोदीजींनी आणि भाजपने दिला पाहिजे. 1 रुपये शेतकऱ्यांनी खर्च केला तर त्याला 4 पण मिळतील की नाही मिळतील असा संशय आता आहे. मी सातत्यानं आम्ही सांगतो, आरोप असं तुम्ही सातत्यानं दाखवता. आम्ही आरोप नाही करत, ही वस्तुस्थिती आहे की शेतकरी विरोधी भाजप आहे. महाराष्ट्रामध्ये दुष्काळ परिस्थिती असताना दुष्काळ सदृश परिस्थिती दाखवली आणि सदृश परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या करायला लावलं. शेतकऱ्यांना मदत केली गेली नाही. पिकाचं पूर्ण नायनाट झाला. मराठवाड्यामध्ये बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. सरकार विदेशात आणि इथं लोकांना पिण्याचं पाणी नाही आणि बागा उद्ध्वस्त असताना आपण पाहिलेले आहे. काँग्रेस पक्षाने ते शेतकऱ्यांच्या डोळ्यातला अश्रू पुसण्यासाठी त्यांच्या बांधावर जाऊन त्यांना समजावून सांगितलं की आम्ही तुमची लढाई लढू आणि तुम्हाला न्याय मिळवून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफीची योजना 2016 मध्ये फडणवीसाच्या सरकारने काढली. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव योजनेला दिलं ते आम्हाला बरं वाटलं. पण 2016 ते 2019 या काळातही ती कर्जमाफी फडणवीस करू शकले नाही. त्याचप्रमाणे ज्या आमच्या सरकारने, महाविकास आघाडीच्या सरकारने महात्मा ज्योतिबा फुलेंच्या नावाने कर्जमाफीची सरसकट कर्जमाफीची योजना केली. आम्ही कर्जमाफी केली पण प्रोत्साहनाचे 50,000 द्यायचे. तो काळ कोरोनाचा होता. राज्याच्या तिजोरीत चणचण असताना आम्ही सांगितले की आम्ही पुढच्या बजेटमध्ये प्रोविजन करून आम्ही देतो. पण खोक्याच्या सरकारने महाराष्ट्रात असंविधानिक सरकार आणून अजूनपर्यंत शेतकऱ्यांना 50,000चं प्रोत्साहन मिळालेलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने काढलेल्या योजनातून कर्जमाफी झाली नाही. मी सरकारला वारंवार सांगतो की तातडीनं कर्जमाफी सरसकट करा, शेतकऱ्यांना मदत करा. पण मदत केली जात नाही. आणि त्या मदतीच्या आधारावर आपण एक गोष्ट पाहिली की आपल्याकडे
विविध कल्याणकारी योजनेमधून वस्तुरूपात मिळणाऱ्या लाभाचे हस्तांतरण रोख स्वरूपात थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात करण्याबाबतची योजना आहे. याचा एक शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांना या योजनेमध्ये काही योजना समावेश करता येतात पण त्यांना काढता येत नाही. त्याला कॅबिनेट निर्णय करून शासनाला GR काढावा लागतो, हे स्पष्ट आहे. तरी या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण पाहिलं की योजना दिली. या योजनेच्या माध्यमातून हे सगळा खेळ जो झाला आचारसंहितेच्या काळामध्ये झाला. तत्कालीन कृषी आयुक्त यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने जेव्हा मंत्रालयातून नोट गेली खाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या आदेशानं नाही होऊ शकत, शासनाच्या धोरणाच्या आधारे होऊ शकतं आणि शासनाचं धोरण तुम्ही तयार करा आणि त्या पद्धतीने आम्ही अंमलबजावणी करतो. त्या आयुक्ताची तातडीनं बदली करून घेतली. आता आयुक्ताची बदली करत असताना याच्यामध्ये आपण पाहिलं की ज्या काही योजना आपण शेतकऱ्यांना द्यायला निघालो होतो त्या योजनांमध्ये स्प्रे पंप असेल, तुमचं बियाणं असेल, कीटकनाशकं असतील, खतं असतील, याच्या किमती आपण पाहिल्यात. कारण की ह्या सगळ्या 100% सुट्टीवर आहेत आणि या 100% सुट्टीवर असताना यांचं विदाऊट टेंडर स्प्रे पंप जो बाजारात 27 रुपयाला मिळतो तो यांनी 4,500 रुपयाला घेतला. युरिया असेल, कीटकनाशकं असतील, बियाणं असतील, त्याच्या किमती इतक्या वाढवल्यात की सरकारनं या सगळ्या गोष्टीचं, कारण हे सगळे माहितीच्या अधिकारात पेपर आहे, मी विधानसभेत ह्या सगळ्या गोष्टी मांडणार आहे. ही योजना जवळपास राज्याच्या जवळपास 11,34,169 शेतकऱ्यांना पर्यंत पोचली असती. पण या योजनेला फक्त मुठभर लोकांपर्यंत, मुठभर शेतकऱ्यांपर्यंत ही योजना, कारण की पैसे खाल्ले गेलेत मधल्या काळात भ्रष्टाचाराच्या माध्यमातून या सरकारने सर्रास हे पैसे खाल्लेले आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये हे कसं शेतकरी विरोधी सरकार आहे याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या नावानं योजना बनवायच्या आणि शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खायचं ही जी प्रथा या भाजप-प्रणीत सरकारने महाराष्ट्राच्या केलेली आहे त्याच्यातला हा खरा चिखल यांच्या तोंडावर फासण्यासारखं या सरकारचे आहे. त्याचप्रमाणे राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा आपण पाहिला. मी आत्ताच फडणवीसांचं स्टेटमेंट ऐकत होतो की जिथं जिथं पाऊस पडेल तिथं तिथं पोलीस भरती रद्द करू. अरे पावसाचा काळ सुरू झाला आता. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत, आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहात. तुम्ही ज्या पद्धतीनं वारंवार या तरुणांची फसगत करताय, त्यांच्या जखमेवर मीठ सोडता, याचं थोडंसं तरी ठेवा. आज हे मुलं मुली आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस भरतीसाठी आलेले आहेत. काल मी तुमच्याशी फोनवर बोललो, राज्याच्या मुख्य सचिवाशी बोललो की आपण त्यांच्या राहायची खायची व्यवस्था करा. पावसात तुम्ही भरती का केली याचाही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. म्हणजे आता जिथे जिथं पाऊस पडेल तिथं रद्द करणार. पावसामध्ये भरती का केली, पहिले का नाही गेली याचा अर्थ तुम्हाला भरती करायचीच नाही आहे. राज्यामध्ये असंख्य पदं, हे 17,000 पदं आहेत आता पोलीस भरतीची राज्य सरकारने काढलेले. 17 लाखाच्या वर या भरतीमध्ये मुलं मुली समाविष्ट आहेत. 17,000 पदासाठी. हेच उपमुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी मधल्या काळात सांगितलं की राज्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, असं उपमुख्यमंत्र्यांनी मधल्या काळात सांगितलं निवडणुकीच्या निकालाच्या पहिले. माझा सवाल असा आहे फडणवीस साहेब तुम्हाला पण, की तुम्ही खोटे आकडे का सांगता? निवडणुकीचे खोटे आकडे सांगितले, आता किती टक्क्यानं आम्ही हारलो त्याचे खोटे आकडे सांगता तर तुम्ही सांगा. ते तुम्हाला तुमच्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी तुम्ही बोलू शकता. पण राज्याचं सरकार म्हणून तुम्ही फॉरेन इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी केलं तर मग 17,000 पदासाठी 17 लाखाच्या वर पोलीस भरतीमध्ये मुलं मुली येणं
याचा अर्थ की राज्यामध्ये बेरोजगारांची संख्या जास्त आहे. याचा अर्थ म्हणजे साधं सांगतोय, MPSCच्या जागा भरायच्या काढल्या त्या लोकांनी, त्याच्यात पूर्ण पदं भरत नाही आहे. DYSPची, डेप्युटी कलेक्टरची पदं त्यांनी खाली ठेवलेली आहे. मी काल त्यांना पण ते सांगितलं, राज्याच्या मुख्य सचिवाला आम्ही सांगितलं की तातडीनं सगळ्या जागा भरण्याच्या बाबतचं तुम्ही MPSCला सांगा आणि त्या पद्धतीची पदं भरा. पण 2014 ते 2024 हा काळ पाहिला तर महाराष्ट्रामध्ये नगण्य पदं भरली गेलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये खाजगीकरणाचा जो सपाटा या सरकारने सुरू केलेला आहे, कॉन्ट्रॅक्ट बेस, एखादा कॉन्ट्रॅक्टर पोसायचा, आरोग्य विभागामध्ये सुद्धा, इलेक्ट्रिक विभागामध्ये सुद्धा, जे जीवनावश्यक व्यवस्थेमध्ये सुद्धा यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर चालू केलेला आहे. एक घोटाळा पुन्हा आता आपल्या पुढे येणारच आहे. ती जी 108 जी रुग्णवाहिका आहे त्याच्यात एक मोठा घोटाळा आपल्याला पुढच्या काळात येणारच. आपल्याला पाहिलं असेल की हे समृद्धी मार्ग, या समृद्धी मार्गावर मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट झाले. त्याला ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून काही उपाययोजना अधिकारी करतात आहे. पण याला आता सरकार सांगते की तुम्ही ॲक्सिडेंट स्पॉट जास्त बनवा आणि मोठं इन्स्ट्रुमेंट बनवा, 1000 कोटीचं बनवा. आम्हाला चणे फुटाने खायची सवय नाही आहे. अधिकारी सांगतात की काय चाललं या सरकारमध्ये की, आणि हा पैसा सगळा कर्जरूपी आणतात आहेत राज्यावर. मी मगाशी सांगितलं की 2.5 लाख कोटीच्या वरचं कर्ज करून ठेवलं या लोकांनी. आणि अशा वेळेस राज्य पूर्ण कर्जामध्ये डुबायचं आणि भ्रष्टाचाराने पैसे लुटायचे. मग आता राज्याच्या जनतेने यांच्यावर चिखल फेकायचं का, हा प्रश्न या ठिकाणी उभा होतो आहे. जामनेरमध्ये एक मंत्री या मंत्रिमंडळातला आपली हिरोगिरी दाखवत राहतो नेहमी. त्या जामनेरमध्ये भिल्ल समाजाच्या 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला, तिला जीवे मारण्यात आलं. त्या आरोपीला पकडण्यात आलं. पकडल्यानंतर भिल्ल समाजाची लोक, आदिवासी समाजाची लोक पोलीस स्टेशनवर गेली की काय कारवाई करताय. पोलिसांनी त्यांना दमदाटी दिली आणि त्यांना हुसकवलं. आणि हुसकवल्यानंतर आदिवासी ठरले, भिल्ल समाजाची लोक ठरलीत. आता गोटमार झाली असं त्या ठिकाणी, आणि पोलीस आणि ते घायल झालेत. नेमकं कोणी पाप केलं, आता बिचाऱ्या भिल्ल समाजावर कारवाई होणार. पोलिसावर हल्ला केल्या याच्यावर या आदिवासी लोकांवर कारवाई होणार. पण 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि अनेक दिवसानंतर आरोपी सापडत आहेत, तातडीनं पकडला गेला नाही. आणि स्वाभाविक आहे लोकांमध्ये तो राग येणं. पण तो ठाणेदार, तिथला जो ठाणेदार आहे शिंदे नावाचा, तो ठाणेदार सांगतो की मला मंत्र्याचा आशीर्वाद आहे, मी मंत्र्याचा शिपाई आहे. आता सरकारी कर्मचारी हे मंत्र्याचे शिपाई असतील तर पगार तर जनतेच्या घामाच्या पैशाचा घेतात. राज्यामध्ये प्रशासकीय व्यवस्था, कलेक्टर असेल, SP असेल, पैसे घेऊन त्यांचं पोस्टिंग केलं जातं. आणि कार्यकर्त्यांचं काम ऐकलं गेलं नाही, तिथल्या नेत्यांचं काम ऐकलं नाही तर तातडीने त्याची बदली केली जाते. आता पैसे पण काही छोटे नसतात, करोडो रुपये असतात. करोडो रुपयाची बोली कलेक्टर आणि SP पदासाठी लागते. हे महाराष्ट्र कुठल्या दिशेला नेऊन ठेवलेलं आहे. तुम्ही आमच्यावर काय चिखल फेकता, तुमच्यावर आता चिखल फेकतील राज्याची जनता. तुम्ही ज्या पद्धतीनं या महाराष्ट्राला अधोगतीला नेलं, त्यामुळे तुम्हाला आता कोणी सोडणार नाही. आज तुम्हाला मुद्दामून सांगतो की पेपरफुटीचे प्रकरण, जे आज नीटमध्ये आमचे नेते राहुल गांधीजींनी काल पण याच्यावरची पत्रकार परिषद घेतली. त्यांनी तर चांगलं उदाहरण दिलं की विदेशातलं कुठलं युद्ध असेल, रशियातलं असेल, गाजा भागातलं असेल, तर आमचे प्रधानमंत्री ते युद्ध थांबवतात. मग देशामध्ये नीटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पेपरफुटी होतात. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये पेपरफुटी होते. तर मग हे पेपरफुटी का थांबवत नाही, असा सवाल काल राहुल गांधीजींनी नरेंद्र मोदीला केला. म्हणजे जे आपल्या हातात नाही ते आम्ही केलं, पण तुम्ही सत्तेत आहात. या पेपरफुटीमुळे किती मुलांचं आयुष्य बर्बाद तुम्ही केलं त्याचा कधी हिशोब लावला. या नीटच्या परीक्षेमध्ये
पोटाचा आट मारून आपले आईवडील आपल्या मुलांना डॉक्टर बनवायचं स्वप्न बघतात, मुलीसाठी स्वप्न बघतात आणि ऐन वेळेवर बिहार, गुजरात, भाजप शासित राज्यामधून पेपर फुटत असतील तर याचं कनेक्शन डायरेक्ट भाजपसोबत आहे. महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक लिंक लागलेली आहे. मी थोड्या दिवसातच त्याचं ऑपरेशन आम्ही करू आणि तुम्हाला महाराष्ट्रातही या नीटच्या पेपरचा सूत्रधार, पेपर फुटीचा तुम्हाला आम्ही शोधून दाखवू. म्हणजे भाजप प्रणित राज्यामध्ये या नीटच्या पेपरचं फुटी, आम्ही तर सांगितलं की नीटची परीक्षेची गरजच नाही. 12वीच्या परीक्षेच्या नंतर डायरेक्ट आम्ही डॉक्टर करत होतो मेरिटच्या आधारावर. क्या ते डॉक्टर आता माणसं मारतात आहेत? पण नरेंद्र मोदीचं सरकार आल्यानंतर सर्वसामान्याच्या, गरीब माणसाच्या, शेतकऱ्यांच्या मुलामुलींना डॉक्टर व्हावं नाही आणि म्हणून ती व्यवस्था नीटच्या माध्यमातून केली आणि त्याच्यातून पेपर फुटीच्या माध्यमातून या पद्धतीच्या प्रकरणं घडवले जातात. विशिष्ट लोकांना पास केलं जाते आणि आता पाल्यांचं सुद्धा उद्रेक आपल्याला पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये पटवाऱ्याची भरती असो की ग्रामसेवकाची असो, कृषी सहाय्यकाची असो, आरोग्य सेवकाची असो, त्याच्यातही पेपर फुटी केली आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि तरुणांचं आयुष्य बर्बाद करण्याचं काम केलं जातं. महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुका 12-12, 14-14 वर्षापासून होत नाही. सरकार त्या बँकांना पाठीशी घालत आहे. मी माझ्या भंडाराच्या जिल्हा बँकेचं उदाहरण सांगेन. 14 वर्षापासून निवडणूक झाली नाही. आता कर्मचाऱ्यांच्या भरतीचं त्यांना हे दिलंय परमिशन. आता हे परमिशन देत असताना आपला कायदा असा म्हणतो की हे जी ॲडॉप बॉडी जी असते त्यांना अशा पद्धतीचं कुठलाही निर्णय घेण्याचे अधिकार नसतात. हा कायदा आमचा आहे महाराष्ट्राचा. पण राज्याचं सरकार आमचे बगलबच्चे तिथं बसलेले आहेत, घ्या पैसे लुटा आणि तिथं भरती करा असं चाललेलं आहे. पण ज्या पेपर घेणाऱ्या ज्या संस्था आणि कंपन्या शोधून आणलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या बोगस आहेत. मी राज्याच्या सहकार मंत्री ऐकत असतील त्यांना सांगतो, मी त्यांना एकदा सूचना पण केली होती की तुम्ही या पापात पळसू नका, तुम्ही फार सज्जन माणूस आहात. दिलीप वळसे पाटील देशाचे गृहमंत्री होते, ते किती सज्जन होते आपण पाहिलं. विरोधी पक्षाच्या नेत्याला सांगत होते की तुम्ही मला सल्ला द्या, मी तुमच्याप्रमाणे वागतो. गृहमंत्री असताना ते त्यांचं भाषण आपल्याला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का लागला होता. पण मी तुम्हाला सांगतो की अजूनही माझा सल्ला त्यांना आहे की ज्या कंपन्या तुम्ही पेपर घेण्यासाठी लावल्यात ते खऱ्या अर्थानं फुलप्रूफ आहेत का, तुम्ही का परवानगी दिली. असं महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आणि म्हणून याही पद्धतीचं जे लूट तुम्ही तरुणांची आणि गरिबांची चालू केलेली आहे त्याबद्दलचाही आमचा उल्लेख आहे. परवा आपल्याला पालघर जिल्ह्यामधली घटना, तरुण पोरीला रस्त्यावर पाडल्यानंतर 16 घाव तिच्या मानेवर करत असताना उघड्या डोळ्यानं पूर्ण देश नाही जग पाहत होता. पोलीस दुरून पाहत आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिला का? ती घटना आता ताजी आहे म्हणून अशा अनेक घटना आपल्याला सांगतात. ड्रग माफिया मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग महाराष्ट्रामध्ये येत आहे आणि या ड्रगच्या माध्यमातून तरुणांना व्यसनाधीन करण्याचं पाप जाणून बुजून राज्याचं भाजपप्रणित सरकार करते. आज शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना ड्रग मिळत आहे, कॉलेजमध्ये ड्रग मिळत आहे. मग पोलीस झोपलेला आहे की सरकार झोपलेलं आहे? याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. आम्ही जवळपास 15 मुद्दे घेऊन आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि काही स्थानिक मुद्दे घेऊन आम्ही सगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये काँग्रेसचं चिखलफेक, आमचं चिखलफेक जनतेच्या हक्काचं आहे, जनतेच्या अधिकाराचं आहे. जे सरकार नाना पटोलेवरच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेवर ज्या पद्धतीनं चिखलात दाबण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या जनतेला हे भाजपप्रणित महाराष्ट्रातलं सरकार करते आहे, त्या सरकारच्या विरोधात आज काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण हे चित्र पाहतो. भ्रष्टाचाराचं एक प्रमाण मी आता तुम्हाला थोड्याच वेळ दाखवणार आहे. माझ्याबरोबर तुम्ही चला. अटल बिहारी वाजपेयी साहेब हे या देशाचे एक चांगले प्रधानमंत्री म्हणून त्यांचं लौकिक आहे. आजही
त्यांना त्या दर्जेनं आम्ही काँग्रेसवाले असून सुद्धा तरी अटल बिहारी वाजपेयी साहेबांना मानणाऱ्या अटलजीच्या नावाने एक सेतू यांनी निर्माण केला मुंबईमध्ये. हे सांगतात यांचा कॉन्ट्रॅक्टर आणि याचं कमिशनचं ते प्रमाण आहे आणि त्याच्यामुळे कामं अशी केली जातात, थूक पॉलिशनी केली जातात. गडकरी सांगतात की आम्ही सिमेंटचे रस्ते बांधतो, 80 वर्ष बांधावं लागणार म्हणून आम्ही सिमेंटचे रस्ते करतो. सिमेंटमध्ये काय कमिशन खाल्लं जातं त्याचं आपल्याला अनेक जिल्ह्यामध्ये उदाहरण पाहायला मिळणार. इव्हन नागपूरमध्ये जे रस्ते 2 वर्षाच्या पहिले झाले त्याला क्रॅक पडले, रस्ते चालायचे योग्य नाही, तिथं रिपेअर चालू आहे. आता तुम्ही अधिवेशनात आला होता त्यावेळेस पाहिलंच की नागपूर अलग खोदून ठेवलेलं सिमेंटचे झालेले रस्ते. पण हा सेतू आहे, हा समुद्रामधून जातो आहे. आता या रस्त्यामध्ये आत्ता भेगा पडलेल्या आहेत, माती खसकायला लागली आहे आणि उद्या त्या ठिकाणी वाहतुकीतून जाताना सगळी लोक त्या समुद्रातच पडली, तर मग काय करणार हे लोक. म्हणून तुम्हाला आज या चिखलफेक कार्यक्रमाच्या माध्यमातून यांच्या भ्रष्टाचाराचं ताजं उदाहरण, लाईव्ह उदाहरण. तुम्ही म्हणू नका की आम्ही आरोप करतोय, तुमचं म्हणता की काँग्रेसचा आरोप आहे. आम्ही तुम्हाला लाईव्ह आता भ्रष्टाचार दाखवायला नेतोय की हे कसे वागतात आहेत, कसं राज्याची तिजोरी लुटतात आहे, जनतेला कसं लुटतात आहे, जनतेला कसं कर्जामध्ये डुबवतात आहे. मी मागच्या काळात हॅमचं जे कर्ज जवळपास 68,000 कोटीचं कर्ज या लोकांनी घेतलं आणि यांच्या बगल बच्च्याला अबाऊ टेंडर दिले. सगळे रस्ते सिमेंटचे होणार आहेत. यांचं एस्टिमेट करणारी जे प्रायव्हेट कंपनी आहेत त्यांनी बिलकुल त्यांचंही चांगलं झालेलं आहे, कॉन्ट्रॅक्टरही यांचेच आहेत. हजारो कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी सर्रास केला जातो. मी आता पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारामध्ये फिरतो आहे. ते बांधकाम मंत्री जे आहेत रवींद्र चव्हाण, त्यांचा तर इतिहास मी ऐकला इकडे आता लोकसभेच्या वेळेस की पैशाच्या थैल्याच्या थैल्या, बॅगाच्या बॅगा, पोतेच्या पोतेच घेऊन येतात. ते खानदानी गर्भश्रीमंत आहेत की मला माहिती नाही आहे, त्यांची माहिती घेतोच आहे आता आम्ही. एवढा पैसा आणला कुठून, म्हणजे माणसं विकत घेतात ते लोक, अशा पद्धतीची चर्चा आहे. म्हणून रवींद्र चव्हाण समजा टाटा बिर्लाच्या घरी जन्माला आले होते का, कुठून आला त्याचा शोध तर घ्यावा लागेल ना, एवढा पैसा आला कुठून. तर रवींद्र चव्हाणांचं हा शोध तर घेतलाच पाहिजे. आताही या पदवीधर मतदारसंघामध्ये त्या पद्धतीची टॅक्टिस तिथं वापरली जाते आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या धाकानं करोडो रुपये अधिकाऱ्यांकडून वसुली केले जातात आहेत, प्रेशर आणलं जातं अधिकाऱ्यांवर. अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्याजवळ आल्यात आणि त्यासाठी आम्ही यंत्रणा पण कामाला लावलेली आहे. या सगळ्या भ्रष्ट मंत्र्यांना या अधिवेशनामध्ये त्यांना उत्तर द्यावं लागेल, मुख्यमंत्र्यासहित. मुख्यमंत्र्याचा तर भ्रष्टाचार मोठाच आहे. मुख्यमंत्र्यासहित अनेक मंत्री, मग कृषी मंत्री असतील, बांधकाम मंत्री असतील, आरोग्य मंत्री असतील, आदिवासी मंत्री असतील, सामाजिक न्याय मंत्री असतील, कामगार न्याय मंत्री असतील, अशा अनेक मंत्र्यांचा पाडा. आता कोणते मंत्री कुठे आहेत ते कळतच नाही झालं अधिवेशनामध्ये. गेल्या 2 वर्षामध्ये या सरकारनं साधा मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. हे सांगायला तर असं वाटतं की काय लोकशाही चालली की नाही महाराष्ट्रामध्ये. सातत्यानं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा अपमान करण्याचं काम, त्यांच्या विचाराला मट्टीपलीत करण्याचं काम, त्याच्यावर चिखल फेकण्याचं काम या भाजप-प्रणीत सरकारने केलेलं आहे. ही वस्तुस्थिती या ठिकाणी आहे. मी खूप सारे विषय आहेत, मी या विषयावर आत्ता जाणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मोठ्या जोरात या सरकारचे वाबाळे घेऊन यांनी ज्या पद्धतीनं या राज्याच्या जनतेवर चिखल फेकलेलं आहे त्याचं उत्तर काँग्रेस जशाचं तसं देण्यासाठी रस्त्यावर पूर्ण महाराष्ट्रभर उतरलेली आहे. नीटच्या परीक्षेच्या बाबत सरकार उत्तर देतं की बिहारमध्ये, गुजरातमधून याचं लीक झालेलं आहे, महाराष्ट्रातही याचं लिंक आहे. आणि दुसरं महत्त्वाचं की ज्या मुलांचं भविष्य खराब झालेलं आहे त्याचं काय. मान्य सुप्रीम कोर्ट वारंवार ताशेरे ओढत आहेत सरकारच्या याच्यावर. सरकार बॅकफूटवर येतो आणि पुन्हा आपलं पाप करायला तयार होतं. आता अजिबात त्यांना हे करता येणार नाही. ही भूमिका आमची आहे आणि म्हणून आमच्या नेते राहुल गांधीजी आणि मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी नीटच्या बाबतचं सुद्धा आंदोलन पूर्ण देशभरामध्ये
आज सुरू केलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये आंदोलनाचा आज काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे. भाजपचा मित्रपक्ष असं जेडीयूने मागणी केलेली आहे का नीट रद्द करावी? केलीच पाहिजे. आम्ही तर अनेक दिवसाचं म्हणतोय की आमच्या काळामध्ये नीट नव्हतीच. 12वीच्याच भरोशावर आम्ही पूर्ण देशभरामध्ये डॉक्टर तयार करत होतो. नीटचा काही उपयोग नसताना जनतेची लूट का केली जाते मोदींच्या सरकारमध्ये, हाच प्रश्न आहे. दुसरं असं आहे की बातम्या सुरू आहेत की महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या जागा वापराचा फॉर्म्युला ठरलेला आहे. 96 जागांचा जो आहे तो फॉर्म्युला झाला आहे. अजून वेळ आहे त्या गोष्टीला आणि कुठलीही याच्यावरती चर्चा नाही. पावणे 200 पेक्षा जास्त जागा काँग्रेस पक्षाची मागणी आहे. खास करून विदर्भात जवळपास जे 62-63 जागा आहे त्यामध्ये 55 पैकी जास्त काँग्रेस. अजून कुठलीही चर्चा नाही. कार्यकर्त्यांच्या भावना सगळ्या पक्षाच्या, आमच्या महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षाच्या भावना आहेत. पण आमचं सगळ्यांचा उद्देश एकच आहे की भाजप मुक्त महाराष्ट्र करायचं आणि त्यासाठी आम्ही बसून त्यावेळेचा निर्णय करू. विधान परिषदला थोडा वेळ आहे आपल्या आमदारामधला, तर ते 26-27ला आपल्याला क्लिअर होईल. अजून कुठली त्या पद्धतीची मीटिंग झालेली नाही. महाविकास आघाडी म्हणून आम्ही जेव्हा बसू त्यावेळेस, कारण 25ला काँग्रेस पक्षाची मीटिंग दिल्लीमध्ये आहे, त्या मीटिंगच्या नंतरच ह्या सगळ्या चर्चेला वेग येईल. सुजय विखेंनी काही मतदारसंघांमध्ये परत मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत काँग्रेस आणि विरोधी पक्ष ईव्हीएम वरती बोलत होतं. आता भाजपच्या नेते सत्तेवरती संशय व्यक्त करतात. आपल्याला मी माहितीसाठी सांगतो की देशामध्ये 8 उमेदवारांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतलेला आहे. सुजयचं नाव यांनी घेतलं, सुजय विखेचं. त्यांनी 19 लाख रुपये निवडणूक अधिकाऱ्याकडे भरलेले आहेत. त्यांना ईव्हीएम मशीनमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्याच्यामध्ये 3 उमेदवार हे भाजपचे आहेत. म्हणजे 8 पैकी 3 उमेदवार भाजपचे आहेत देशभरातले, आणि महाराष्ट्रातलं सुजय विखे पाटील. आता भाजपचेच उमेदवार ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेते आहे, तर मोदीजी अजूनही काही बिघडलं नाही. तातडीनं बॅलेटवरचा निर्णय घ्या. निवडणूक आयोगाला सांगा की आता सगळ्या निवडणुका पुढच्या आम्ही बॅलेटवर घेऊ. अशा पद्धतीचं मोदीजी पुढे या, एवढंच आम्ही म्हणू शकतो. पण तुम्हाला तेच सांगितलं की भाजपच्या 3 उमेदवारांनी देशभरामध्ये महाराष्ट्राचा सुजय विखे पाटलासहित 3 लोकांनी आक्षेप घेतलेला आहे. 19 लाख रुपये भरलेले आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो. बघा, आमचा मुद्दा तो नाही आहे. आमचा मुद्दा आहे देशाच्या जनतेची भूमिका स्पष्ट आहे की आमचा अधिकार जो आहे मतदानाचा, मला माझ्या मनात संशय येऊ नये की माझं मत त्याला गेलं, मी ज्याला मारलं त्याला नाही, हा संशय येणंच म्हणजे माझ्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घालाय. ही भूमिका देशभरातल्या जनतेची आहे. काँग्रेस पक्ष हा जनतेचा आवाज उचलणारा पक्ष आहे, जनतेला न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे की जनतेच्या आवाजाप्रमाणे, जनतेच्या मागणीप्रमाणे केंद्रातल्या सरकारने आणि निवडणूक आयोगाने निर्णय घ्यावा, हीच भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आज ओबीसींचा एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. काल शरद पवारांना प्रश्न विचारला की तुम्ही हाकेंना भेटायला जाणार का? कारण जरांगेंचं आंदोलन सुरू झालं, शरद पवार लगेच गेले, उद्धव ठाकरे लगेच गेले. हाकेंचं आंदोलन सुरू आहे, शरद पवार तुम्ही भेटायला जाणार नाही असं म्हणाले. उद्धव ठाकरे अजून नाव काढत नाही. तर हाकेंमध्ये आणि जरांगेंमध्ये एवढा फरक का केला जातो? बघा, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय, त्याच्याबद्दल मला कुठली प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही. पण माझा मुद्दा एवढाच आहे की हे सगळं पाप महाराष्ट्रामध्ये भाजप आणि देवेंद्र फडणवीसने निर्माण केलेलं पाप आहे. 2014 पासून हा वनवा त्यांनी लावलेला होता. राज्यात आम्हाला सरकार द्या, देशात आम्हाला सरकार द्या, आम्ही धनगराला आरक्षण देऊ, आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ, आम्ही हलव्यांना आरक्षण देऊ, गोवाऱ्यांना आरक्षण देऊ, हे कोण सांगत फिरत होतं? 10 वर्ष तुमचं सरकार आहे, 5 वर्ष नाही. गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही मराठा, ओबीसी, धनगर, गोवारी असतील, हलवा असतील, या लोकांना न्याय का दिला नाही, हा सवाल माझा आहे. बहुमताचं सरकार होतं. मूळ प्रश्न आहे की याचं मूळ गाभा
जो आहे तो आहे जनगणना आहे. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक जनगणना झाल्याशिवाय हा पर्याय निघू शकत नाही. आपण पाहिलं असेल की पाटणा कोर्टाने नितीश कुमारनी केलेल्या जनगणने आणि त्याच्यावर दिलेली त्यांनी आरक्षणामधली वाढ माननीय हायकोर्टाने त्याला नाकारलेला आहे, क्रॅश केलेला आहे. आम्ही तेच सांगतोय की जिथपर्यंत राष्ट्रीय जनगणना होणार नाही, पण नरेंद्र मोदीजी सांगतात की 2029 मध्येच करू. मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधीजी प्रधानमंत्री झाले असते देशाचे तर आता जनगणना सुरू झाली असती. हा जो वादविवाद महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये अनेक राज्यामध्ये निर्माण करून ठेवण्याचं काम जे भाजपने केलं, या वादाला पूर्वविराम मिळाला असता आणि सामाजिक एकता या देशामध्ये निर्माण करण्याचं काम राहुल गांधींनी केलं असतं. ठीक आहे, 20-25 खासदार आम्हाला कमी पडले आणि म्हणून हे सगळं आज अडचण आहे. पण ह्या सगळ्या याचं अगर खरं पाप कोणाचं असेल तर हे भाजप आणि देवेंद्र फडणवीसनी त्या केलेल्या वेळच्या भीमगर्जना त्या होत्या. भाऊ हिंदी में बता दीजिए. मी तुम्हाला आम्ही विधानसभेतही सांगितलेलं आहे की हे संविधानिक नाही. राज्य सरकारला आयोग या पद्धतीचा नेमण्याचे अधिकार नाही हे सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाच्या वेळेस सांगितलेलं होतं. पण सरकार आता लोकांना दिशाभूल करण्याचं आणि मतं घेण्यासाठी जे काही पाप करते ते पुन्हा निदर्शनास आलेलं आहे. त्यांनी तर नितीश कुमारच्या सरकारने तर डिटेल जनगणना केलेली होती, तरीसुद्धा मान्य हायकोर्टाने त्याच्यामध्ये त्याला स्टे दिलेला आहे. त्याच्यामुळे राज्य सरकारने अजूनही काही बिघडलेलं नाही. मोदींच्या मागं लागून मोदींना सांगा की आता तुम्ही सामाजिक आणि शैक्षणिक आर्थिक हे सर्वेक्षण करायला लावा, जनगणना करायला लावा, तिथूनच हा मार्ग निघेल. मुंबईसाठी 6,080 कोटीचं रस्ते कॉन्क्रिटीकरणाचं टेंडर काढण्यात आलं होतं. 32% रस्ते जे ते बनवण्यात आलेले आहेत. ते रस्त्यांची हालत कशी आहे आता तुम्हाला एक दाखवायला नेतो आम्ही. ते रस्ते दाखवायला नेतो मुंबईमधल्या रस्त्यांची काय हालत आहे. अजून पाऊस सुरूच व्हायला आहे. राज्यातले काही कंत्राटदार आहेत त्यांनी 27 तारखेला आंदोलनाचा इशारा दिला राज्यभरामध्ये, कारण त्यांचे 20,000 कोटी थकीत आहेत आणि बऱ्याच कंत्राटदारांची परिस्थिती बेकार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कंत्राटी कामगारांचे बेहाल आहेत आणि या सगळं बांधकाम विभागाचं हा एक नवीनच मोठा बिझनेस आहे सरकारचा. कॉन्ट्रॅक्टरचे बिलं गेले 10-10, 15-15 वर्षापासून द्यायचे नाही. जो एकटा स्वतः भेटायला आला की त्याचं कसं चिरीमिरी घेऊन काढायचे ते एक व्यवस्था आहे. सरकारच्या तिजोरीत पैसे नाही, बँकेतलं कर्ज घेऊन मी मगाशी सांगितलं की ह्यामध्ये 68,000 कोटीचं कर्ज घेतलं जात आहे. त्याच्यात मोठं करप्शन आहे. नवीन टेंडर सरकार काढते आहे. मला काल एक सेक्रेटरी सांगत होते की मोठ्या प्रमाणात आता निवडणुका पुढे आहेत म्हणून टेंडर काढायची प्रक्रिया सुरू झाली, बजेटमध्ये कामं घ्या. आम्ही सरकारला विचारतो पैसे कुठे आहेत, ते नंतर पाहू काय करायचं असेल, पुढचं सरकार पाहत बसेल. हे या पद्धतीचं या सरकारचं जे पाप आहे त्याच्यामुळे राज्यातल्या जे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यामध्ये मोठी निराशा आहे. त्यांचे गेले 10-15 वर्षापासून या लोकांनी पैसे दिलेले नाही. या सरकारने 10-15 वर्षाचे पेंडिंग आहे या 10 वर्षापासून. त्यामुळे हे सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. राज्याच्या विकासाचे आपण 3-13 करून ठेवलेले आहेत असं हे चित्र आपल्याला महाराष्ट्रात पाहत आहे. सरकारने तातडीनं या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिले पाहिजेत आणि जेवढं चादर असेल तेवढे पाय पसरवले पाहिजेत. हे राज्य कर्जामध्ये डुबवून या राज्याच्या जनतेला महागाईच्या आगीत झोकण्याचं पाप हे भाजप आणि सरकार करते हे याच्यातून स्पष्ट होते. दादा भाऊ, महाविकास आघाड़ी में कांग्रेस बड़े भाई की भूमिका में है 13 सीटों के साथ. ऐसे में क्या सीट बंटवारे में भी बड़े भाई को उसका हिस्सा मिलेगा या फिर समझौता करना पड़ेगा? आप मीडिया के लोग बड़े भाई करके हम लोगों में झगड़े लड़ाते हो, तो मैं आपसे यही विनती करता हूँ कि हम बड़े भाई कभी नहीं रहे और ना रहेंगे. हमारी कांग्रेस की भूमिका हमेशा ये रही है कि हम सबको साथ लेके चलें. छोटा हो बड़ा हो सबको साथ लेके चलना यही हमारा काम है. और मुझे लगता है कि जब हम बैठेंगे तब इस विषय पे पूरी चर्चा हम करेंगे और हमारा एक ही मकसद है
कि महाराष्ट्र से बीजेपी शासित सरकार को परास्त करना, सत्ता से बाहर निकालना और शौफुल्ला अम्बेडकर विचारधारा को बचाना, शिवाजी महाराज के विचारों को बचाना और राज्य के जनता को सुरक्षा देना और उनको न्याय देना, यही हमारा मकसद है। और इसलिए हमारी पूरी कोशिश है कि महाराष्ट्र की जो भ्रष्टाचारी और अधिपतन की तरफ जाने वाली सरकार को रोकना, यही हमारा मकसद है। आदित्य ठाकरे के खिलाफ वर्ली से महायुति उम्मीदवार उतारने की तैयारी कर रही है, कह रहे हैं कि इस बार डिपॉजिट नहीं बचेगा, महाविकास आघाड़ी के उम्मीदवार आदित्य। देखो, इनको बहुत घमंड आया है, ये जो महायुति है उनको बहुत घमंड आया है। आने दो, इलेक्शन अभी पहले भी था, 45 बाद क्या बोलते थे, धूप में वो भी अप्रैल मई के धूप में भी जैकेट पहन के बोलते थे 45 पार, 400 पार तो वो बड़ी जैकेट बोलती थी, छोटी जैकेट है। तो अब इतना घमंड ये कर रहे हैं तो मैं क्या कर सकता हूँ, उसको तो मैं बोल नहीं सकता। लोकतांत्रिक व्यवस्था में जनता बड़ी होती है, जनता ही मालक होती है, ये समझने वाले हम कार्यकर्ता हैं और लोगों का आशीर्वाद यही सबसे बड़ा होता है। लेकिन इनका तो कुछ नहीं है, ये तो जैकेट पहन लिया क्यों, चालू। नाना, जामनगर में जो घटना घटी है उसको आप कैसे देखते हैं? जामनेर में जो घटना हुई है वो घटना इंसानियत को ख़त्म करने वाली घटना है। 6 साल के बच्चे पे जिस तरह से बलात्कार कर उसको मारा गया और वो जब मुलजिम पकड़ा गया तो उसके ऊपर कार्रवाई नहीं, उसको सपोर्ट करने का काम वहाँ के नेताओं ने और वहाँ के पुलिस ने जब किया तो आदिवासी भिल्ल समाज के लोग, क्योंकि वो लड़की आदिवासी भिल्ल समाज की थी, पुलिस स्टेशन पे गए तो पुलिस ने उनको धमकाया और वहाँ पर पथराव हुआ। अब पथराव एक्चुअली किसने किया, किसने शुरुआत की, ये बात अलग है, लेकिन आदिवासी भिल्ल समाज को वहाँ पे बदनाम किया जा रहा है, उनको ज़बरदस्ती फंसाया जा रहा है। अपने बच्ची के न्यायिक व्यवस्था के लिए लड़ने वाले आदिवासी को फंसाने का काम, भिल्ल समाज को फंसाने का काम महाराष्ट्र की बीजेपी की सरकार कर रही है, ये स्पष्ट हो रहा है। और हम खुद इस घटना की हमारे संगठन के माध्यम से भी जांच करेंगे और महाराष्ट्र के विधानसभा में ये सवाल हम खड़ा करेंगे। नीट घोटाले के मुद्दे को लेकर आज पूरे महाराष्ट्र में आप कीचड़ फेंको आंदोलन कर रहे हो, उस बारे में बताइए कहाँ कैसे। नाना, उसी को जोड़ के एक सवाल, जेडीयू जो भाजपा का मित्र पक्ष, उन्होंने अभी परीक्षा रद्द करने की मांग की। महाराष्ट्र में जो कीचड़ फेंक आंदोलन जो शुरू है उसमें महाराष्ट्र के भ्रष्टाचार की, किसानों के विरोध वाली, किसान के नाम से भ्रष्टाचार, विकास के नाम से भ्रष्टाचार, बेरोजगारी बड़े पैमाने में और राज्य की कानून व्यवस्था और पेपर लीक होने की जो वारदातें बड़े पैमाने में महाराष्ट्र में भी घटी है। व्यापम घोटाले से भी बड़ा घोटाला महाराष्ट्र में हुआ है, लेकिन हमारे नेता राहुल गांधी जी ने नीट के परीक्षा के बारे में जो धांधली हुई, माननीय सुप्रीम कोर्ट ने भी जिसमें केंद्र सरकार को झाड़ा और जिस तरह से उन लोगों ने नई पीढ़ी को बर्बाद करने का काम केंद्र सरकार कर रही है, उसके बारे में कल राहुल जी ने बहुत ही स्पष्ट रूप से देश की जनता को विश्वास दिलाया कि कांग्रेस ये लड़ाई लड़ेंगी और देश के लोगों को न्याय देंगी। और इसलिए महाराष्ट्र में नीट का भी जो पेपर लीक जो हुआ है, उससे जो नुकसान हुआ है, उसके बारे में कांग्रेस पार्टी आंदोलन कर रही है। जैसे बिहार में, गुजरात में नीट के पेपर को लीक करने वाली यंत्रणा है, वैसी महाराष्ट्र में भी वो यंत्रणा है। हम लोगों ने उसकी भी जांच शुरू की है, 2-3 दिन में वो भी रैकेट सामने आएगा। पर मेरा ये कहना है कि जैसे आपने एक सवाल और किया कि नीतीश कुमार जी, उन्होंने कहा कि नीट की एग्ज़ाम रद्द की जाए। कांग्रेस पार्टी का ये शुरुआत से ही बयान था, क्योंकि कांग्रेस के ज़माने में इतने साल की सत्ता में कभी भी नीट की एग्ज़ाम करवाई नहीं गई। 12 के आधार पर
MBBS के उसके परसेंटेज के आधार पर, उसके मेरिट के आधार पर मेडिकल के एडमिशन दी जाती थी। लेकिन मोदी जी की सरकार आने के बाद नीट की एग्ज़ाम शुरू हुई और उसमें गरीबों के बच्चों को, किसानों के बच्चों को, मीडियम क्लास के बच्चों को इस व्यवस्था के आधार पर डॉक्टर नहीं बनने देने की व्यवस्था, क्योंकि एग्ज़ाम नीट की जो है उसके लिए ट्यूशन्स और बड़ा खर्चा होता है। और ये जो प्लानिंग इन्हें बनाया था और उसमें ये जो पेपर लीक कर कर कुछ लोगों को पास करने की जो इनकी नीयत थी वो अब जनता के सामने स्पष्ट हो चुकी है। और इसलिए पूरे देश में कांग्रेस पार्टी आज नीट के पेपर लीक के बारे में आंदोलन कर रही है। और नीतीश कुमार जी ने कहा कि पेपर नहीं होना चाहिए, नीट एग्ज़ाम नहीं होना चाहिए। कांग्रेस की भूमिका ये पहले से थी। नरेंद्र मोदी जी ने आज कुछ दिन के लिए प्रधानमंत्री है तो उन्हें नीट की एग्ज़ाम हम रद्द करते हैं ऐसे बोलना चाहिए। सर, एक जानकारी सामने आई है जिसके तहत स्विस बैंक में जो भारतीयों का जमा रकम है उसमें 70% गिरावट आई है। आप इसको कैसे देखते हैं? अभी मुझे लगता है कि स्विस बैंक बदनाम हो चुकी है। बार बार 2014 के पहले रामदेव बाबा थे, कई बाबा थे, अभी भी दाढ़ी वाले बाबा एक बैठे ही है देश में। तो ऐसे बाबाओं ने स्विस बैंक को बहुत बदनाम किया कि इतने कांग्रेसी के लोगों का स्विस बैंक में पैसा है, काला धन वहाँ पड़ा हुआ है। और ये स्विस बैंक बहुत फेमस हो गई हिंदुस्तान में। तो इसलिए अब ये बदनाम बैंक में कौन पैसा रखेगा, तो उसने दूसरे रास्ते निकाले होंगे। जब केंद्र में हमारी सरकार आएगी तो ये काला धन इन लोगों ने, बीजेपी ने कहाँ छुपा के रखा है, तो हम ढूंढ के लाएंगे और तब पता लगेगा कि एक्चुअली ये क्या है। थैंक यू, धन्यवाद। बरोबर ठेवा, आपल्याला विधानसभेत काम आहे।